आता तुमच्या सावंतवाडीत कार क्राफ्ट घेऊन येत आहे खात्रीशीर कार सर्व्हिस। मारुती सुझुकी कार सर्व्हिसिंगचा मुंबई आणि ठाणे येथील 20 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव आता आपल्या सेवेसाठी सज्ज। पत्ता कार क्राफ्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, प्लॉट नंबर 21, जुना मुंबई गोवा महामार्ग, चितारी हॉस्पिटल जवळ, कोलगाव भोम, सावंतवाडी। आजच अपॉइंटमेंट बुक करा। पंतप्रधानांच्या इनक्रेडिबल इंडिया संकल्पनेतून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने डिसेंबर 2024 मध्ये मंजूर केलेल्या देशभरातील 40 महत्त्वाकांक्षी पर्यटन प्रकल्पांपैकी सिंधुदुर्गातील आर्टिफिशियल रीफ आणि अंडर वॉटर म्युझियम प्रकल्पाचा अंतिम आणि महत्त्वाचा टप्पा मंगळवारी यशस्वीरित्या पूर्ण झालाय। सायंकाळी नेमके 5:05 निवृत्त INS गुलदार युद्धनौका निवती रॉक्स परिसरातील समुद्र तळाशी यशस्वीरित्या स्थापित करण्यात माझगाव शिपयार्डच्या तंत्रज्ञानांना यश आलंय। समुद्रातील हवामान, भरती ओहोटी, तांत्रिक अडचणी आणि अचूक स्थान निश्चिती अशा अनेक आव्हानांवर मात करत अखेर युद्धनौका नियोजित स्थळी सुरक्षितरित्या समुद्र तळाशी विसावली आणि संपूर्ण मोहिमेनं यशाचा टप्पा गाठला। सोमवारी रात्री गुलदारमध्ये पाणी भरण्याची प्रक्रिया थांबवण्यात आली होती। मंगळवारी सकाळपासून ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली। युद्धनौकेत पुरेसं पाणी भरल्यानंतर हळूहळू ही युद्धनौका समुद्र तळाशी विसावण्यास सुरुवात झाली। आर्टिफिशियल रीफ आणि अंडर वॉटर म्युझियम हा प्रकल्प सिंधुदुर्गच्या पर्यटन क्षेत्रात मोठी क्रांती घडवणारा ठरणार असल्याचं मानलं जातंय। आजवर तारकर्ली देवबाग परिसर स्कुबा डायव्हिंग आणि वॉटर स्पोर्ट्ससाठी प्रसिद्ध होता। मात्र आता समुद्राच्या तळाशी उभारण्यात आलेलं हे अद्वितीय संग्रहालय देश विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचं नवं केंद्र ठरणार आहे। निवृत्त युद्धनौकेभोवती कालांतरानं कृत्रिम प्रवाळ भित्ती निर्माण होणार असून त्यातून सागरी जैवविविधतेलाही चालना मिळणार आहे। समुद्री मासे, रंगीबिरंगी जलचर आणि नैसर्गिक परिसंस्थेचा विकास होत हा भाग भविष्यात मरीन टुरिझम हब म्हणून ओळखला जाण्याची शक्यता व्यक्त होते। या प्रकल्पामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय, स्कुबा डायव्हिंग उद्योग, स्थानिक हॉटेल व्यवसाय, बोट ऑपरेटर्स, मत्स्य व्यवसाय आणि युवकांसाठी रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होणार आहे। गोवा आणि मालदीव प्रमाणेच आता सिंधुदुर्गचं नाव जागतिक सागरी पर्यटन नकाशावर ठळकपणे झळकणार असल्याची भावना स्थानिक पर्यटन व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे। समुद्राच्या अथांग तळाशी विसावलेली INS गुलदार ही केवळ युद्धनौका नसून सिंधुदुर्गच्या पर्यटन विकासाच्या नव्या पर्वाची सुरुवात मानली जाते। या ऐतिहासिक मोहिमेवर राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे, पर्यटन विभाग सचिव संजय खंदारे, MTDCचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, प्रादेशिक व्यवस्थापक दीपक माने, नौदल अधिकारी तसेच विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी सतत लक्ष ठेवून होते। INS गुलदार ही युद्धनौका समुद्र तळाशी आत्ता एक थोड्या वेळापूर्वीच आम्ही जसं सांगितलं होतं मगाशी काही बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या, त्या चुकीच्या होत्या आणि त्याचं खंडन करण्यासाठी म्हणून एक 15 मिनिटापूर्वीच आमची जी आमच्या ह्याच्याप्रमाणे ही INS युद्धनौका ही समुद्र तळाशी स्थापित झालेली आहे। एकूण या प्रक्रियेला किती तास लागले आणि कशा पद्धतीची प्रक्रिया होती? आपल्याला हा गेल्या 2 दिवसापासून म्हणजे असं म्हणाल तर गेल्या आमचा प्रयत्न बऱ्याच दिवसापासून चालू आहे। 48 ते 60 तासापासून आपण याच्यावर काम करत आहोत। समुद्रातील वातावरण, खवळलेलं वातावरण आणि तिथली परिस्थिती याच्यानुसार हे आत्ता एक थोडा वेळापूर्वी म्हणजे एक 5 मिनिटापूर्वी समुद्र तळाशी व्यवस्थितरित्या INS गुलदार ही स्थापित झालेली आहे। पर्यटकांसाठी पाहण्यासाठी ती कधीपासून खुली केली जाणार आहे? पर्यटकांसाठी पाहण्यासाठी ही युद्धनौका जी आहे ती पुढील 1 ते 1.5 वर्षामध्ये पाणबुडीचा जो प्रकल्प येणार आहे त्या प्रकल्पांती पर्यटकांना पाणबुडीद्वारे पाहता येतील, परंतु स्कुबा डायव्हिंगच्या माध्यमातून पुढच्या काही तांत्रिक बाबीचा अभ्यास करून ज्या पद्धतीने अहवाल येईल त्या पद्धतीने आम्ही पर्यटकांना ती पाहण्यासाठी उपलब्ध करून देऊ। युद्धनौकेचं कामकाज कसं राहिलेलं आहे यापुढे? युद्धनौका ही पोलंड या देशाची निर्मिती असून 1985 मध्ये ती भारतीय युद्धनौकेत सामील झाली। श्रीलंका, अंदमान निकोबार बेट इथं चांगल्या पद्धतीनं कामकाज करून निवृत्त झाली, परंतु
निवृत्त झाल्यानंतर देखील ज्या पद्धतीनं एखादी व्यक्ती काम करायची धडाडी असते त्याच धडाडीच्या बोध घेऊन आपली ही युद्धनौका निवृत्त झाल्यानंतर देखील पर्यटनाच्या उपयोगातून आपण तिला पर्यटकांच्या सेवेसाठी आणि आपल्या सेवेसाठी उपलब्ध करून देत आहोत. तुमचं नाव आणि पद सांगा. मी दीपक माने, प्रादेशिक पर्यटन अधिकारी, कोकण विभाग.